अंजूर गावामध्ये जपली जाते अजूनही पौष पौर्णिमेची परंपरा. काढण्यात आली गावात पालखी मिरवणूक. तर चला जाऊया दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मोठ्या उत्साहामध्ये अंजूर ग्रामस्थांच्या वतीने पौष पौर्णिमेनिमित्ताने पौष पौर्णिमेचा उत्सव मोठ्या उत्साहामध्ये संपूर्ण गावामध्ये साजरा करण्यात येतो. आणि यावेळेस देखील त्यांनी पालखीचे आयोजन देखील करण्यात आले होते. या पालखीमध्ये गावातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पौष पौर्णिमेचा उत्सव साजरा केला. गावच्या विद्यमान सरपंच सौ मयुरी सदानंद घरत व माजी सरपंच सदानंद घरत व ग्रामपंचायत कमिटीच्या पुढाकाराने ही पालखी मोठ्या उत्साहाने संपूर्ण गावात मिरवणुकीसह काढण्यात येते. या पौष पौर्णिमेच्या पालखी सोहळ्याला ग्रामस्थांचा प्रचंड असा प्रतिसाद होता. तर चला पाहूया यावेळी या पौष पौर्णिमेनिमित्त माहिती देताना काय म्हणाले गावचे काही मान्यवर. तर नेमकं काय सांगाल? परंपरा आमची चालू आहे. मागच्याच महिन्यात आमच्या अंजूर गावच्या सिद्धिविनायक गणपतीला 300 वर्ष पूर्ण झाली. त्याच्या आधीपासून हे गाव वसलेलं आहे. 400 वर्ष झाली असतील. तेव्हापासून हे जे गावदेवीचं मंदिर आहे हे दर मुरबाडमध्ये मत्स्याची यात्रा असते. अंजूरमध्ये पौष पौर्णिमेला आमच्या गावदेवीचा उत्सव असतो. तेव्हापासून ही परंपरा चालू आहे. आज आता 2019 हा सुरू झाला आहे. पूर्वी पूर्वज सांगायचे आजोबा वगैरे तर जोरात असायची. जशी रामनवमी आमची यात्रा आहे तशीच इथे साजरी व्हायची. मधल्या काळात थोडं उत्सव साजरा होतो दरवर्षी, परंतु मोठ्या स्वरूपात जो आता सुरू आहे की माझ्या गावचे सरपंच सदानंद घरत, केतन, ग्रामपंचायत सदस्य आणि मी गेल्या 5 वर्षापासून तिला पालखी काढून गावातून मिरवणुकीचा स्वरूप आणला आणि ती चांगल्या प्रकारे ग्रामस्थांचं सहकार्य मोठं आहे. ग्रामस्थ हिरिरीने याच्यात भाग घेतात. महिला जास्त उतरतात याच्यात आणि ह्या पालखीला एक चांगला उत्साह आणि जोश निर्माण झालेला आहे. सध्या तरी जी ग्रामपंचायतची बॉडी आहे ते आमचा ग्रामसेवक पण असतील, सर्व कर्मचारी आहेत, सर्व ग्रामस्थ आहेत, आजी माजी सरपंच आहेत, सन्माननीय सर्व सदस्य आहेत. यांचं सहकार्य फार मोठं आहे. आणि प्रत्येक वेळेला एक नक्कीच असते की कुठलाही उत्सव साजरा करायचा असेल, सण साजरा करायचा असेल तर त्याला आर्थिक पाठबळ लागतात. परंतु सध्या तरी ग्रामपंचायत अंजूर आणि विशेष करून सदानंद घरत, उमाकांत, केतन वगैरे यांनी त्याच्यामध्ये आर्थिक भार स्वतः सोसत आहेत आणि त्याच्याने हा उत्सव साजरा केला जात आहे जोरात एकदम. काय प्रार्थना आपण करणार असाल देवीकडे, मातेकडे, काय नेमकं आपण गावाच्या विकासासाठी काय आपण प्रार्थना करणार? गावच्या विकासाच्या बाबतीत मी तर म्हणेन नक्कीच इथे कुठलंही जास्त उत्पन्न नसताना त्या ग्रामपंचायत अंजूर यांनी इतर गावांपेक्षा नक्कीच चांगलं काम करत आहेत आणि ते पुढे करत राहतील अशी आज देवीच्या चरणी प्रार्थना करून देवीने त्यांना सर्वांना आशीर्वाद द्यावा आणि त्यांच्या हातून हे चांगलं कार्य असं सतत चालू राहावं अशी त्यांना आजच्या शुभदिनी चांगल्या शुभेच्छा देते.
वीरा एक वीरा एक वीरा माऊली गो अग्नी कोल्यांना पावली आई माझी एक वीरा माऊली गो अग्नी कोल्यांना पावली आई तिचे नावाचा गो अंगारा लावला कपाली गो आई माझी एक वीरा माऊली गो अग्नी